शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सीपीआरमधील वैद्यकीय बिले मंजुरीसाठी सुरू असलेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी चले जाओ भ्रष्ट सरकार चले जाओच्या घोषणा देण्यात आल्या। प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉक्टर सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनात शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। पक्षाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आर्थिक देवाणघेवाणीची लाल डायरी समोर आल्याचा दावा करण्यात आला। आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं होतं। मात्र चौकशी अहवाल शासनाकडे पाठवून 2 महिने उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली। बाबा काय नेमके आजचं निवेदन होतं? छत्रपती प्रमिलाराजे कोल्हापूर ह्या दवाखान्यामध्ये अनेक वर्षापासून तिथं बिलांसंदर्भात बिलं मंजूर करण्याचा बटाया सुरू होता। सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी यांना अडवणूक करून 5% 15% पैसे खायचे धंदे चालू होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आणि तिथं लाल डायरीमध्ये तिथं हिशोब होते, ते हिशोब आम्ही उघडकीस आणले आणि तिथं भांडाफोड केला की कशा पद्धतीने ह्या सरकारी दरम्यान लूट सुरू आहे। त्यापासून एक समिती नेमली आबिटकर साहेबांनी। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला, आमचे शिवसेना नेत्याने आमदार भास्कर जाधव साहेबांनी प्रश्न उपस्थित केला। तिथं आबिटकर साहेबांनी उत्तर दिले की कोणत्या आम्ही तातडीने समिती नेमतोय आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करतोय। आज 2 महिने झाले, का अजून कुठं कारवाई होत नाही? अहवाल तयार झाला, अहवाल मिळाला, मग कुणाला वाचवायचा तुम्ही प्रयत्न करताय? ह्या अशा नालायक लोकांना की बदनाम करतायत, आरोग्य खातं कोल्हापूर बदनाम करतायत, सर्वसामान्य लुटतायत। ही जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा। मग सिव्हिल सर्जन असून दे किंवा कर्मचारी असून दे, ते रॅकेट एकदाच उद्ध्वस्त करा असं आमचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री आबिटकर साहेबांना विनंती आहे। आता आपण निवेदन दिलं, त्यांनी काय सांगितलं आपल्याला? आता संदर्भात आम्ही जे निवेदन दिलं त्याने आम्हाला सांगितलं जे आम्हाला जे अधिकारी आहेत त्या अधिकारांचं अंमलबजावणी वरिष्ठ करतात आणि जे इथले जे अधिकार आहेत सिव्हिल सर्जन अधिकार आहेत त्यांच्या बाबतीत 3 दिवसात ह्या लोकांना त्या नोकरीवरून कार्यमुक्त करतो अशा पद्धतीने आम्हाला संबंधित सूर्यवंशी या अधिकाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे। यापूर्वी आपल्याला आश्वासन देण्यात आलेलं होतं, परंतु त्यावरती कोणती कारवाई झाली नाही। आता परत जर कारवाई नाही झाली तर काय करणार? लोकशाही मार्गानं आम्ही त्यांना आत्तापर्यंत जवळजवळ 2 महिने वेळ दिला आम्ही। ठीक आहे, सरकारी कामात थोडा वेळ होतो, परंतु किती वेळ थांबायचं? 2 महिने थांबायचे आम्ही। आता परत आम्ही थोडे दिवस थांबणार आहोत आणि आता पुढचा मोर्चा आमचा आरोग्यमंत्री आबिटकर साहेब यांच्यावर असणार आहे। त्यांना आम्ही विचारणार, कारण हे जे निष्क्रिय अधिकारी बसवले असतील, बोर्डचे बी धोरणावाले खोटारडे अधिकारी बसवले असतील, फसवणारे अधिकारी बसवले असतील, तर मग नाईला स्वतः शेवटी आम्हाला आबिटकर साहेबांचे पर्याय नाही आहे। लवकरच या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल असे प्रभारी डॉक्टर सूर्यवंशी यांनी सांगितलं। माझ्या लेवलचं मॅडम, माझ्या लेवलचं मी करणार आहे। माझं डेप्युटी डायरेक्टर सर, सहाय्यक संचालक, आमची जी पदं आहेत ते त्या लोकांना आम्ही करू शकतो। मात्र वरचं संचालक सरांकडे असतं मॅडम। आमचे पण बॉस आहेत, प्रधान सचिव आहेत, सेक्रेटरी आहेत, आयुक्त आहेत मॅडम। आम्हाला बी बंधनं आहेत ना मॅडम। क्लास 1 दर्जाच्या माणसाची चौकशी करणं म्हणजे मॅडम तो त्याच्यात अहवाल देताना नोंद केली आहे ना की तुमच्या क्लास 1 ऑफिसर नाही, त्यामध्ये घ्या। मग त्याबद्दल तुमचं काय मत? मॅडम ते जर दोषी असतील मॅडम, सखोल चौकशी सुरू आहे। म्हणजे लेखा विभाग, त्यांचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, त्यांनी केलेल्या चुका या सगळ्या निदर्शनास येतात मॅडम चौकशीमध्ये। जे लोक असतात 12-12 तास आमचे लोक बसतात, चौकशी करतात। आता रात्री जवळजवळ एक काहीतरी केस घडली, तिथं आमचे लोक रात्रभर जागे होते मॅडम। आता या प्रकरणात आता तुम्ही थोड्या दिवसांचा तुमच्याकडे चार्ज देण्यात आला, तुम्ही स्वतःहून काय भूमिका घेणार आहात? मॅडम मी जर त्या चौकशी समितीमध्ये मला का घेतलं नाही की आता सरांचा आता 1 महिना राहिला, उगीच त्यांना त्रास नको। म्हणजे मी नाशिकहून गुजरातहून येणार आणि इथं चौकशी, त्यापेक्षा मग ती कमिटी होती, दे विल गोइंग टू डिसाईड। आणि जर मी असतो मी त्यांना 4 कार्यमुक्त करून टाकलं असतं। पण आता मग ह्याच्यावरती कोण नेमका निर्णय घेणार? आता तुम्ही तर जाणार म्हणताय, तुमच्याकडे आता थोडे दिवस, त्यामुळे तुम्हाला या समितीत घेतलेलं नाही। मग नेमकं कोण चार्ज घेणार ह्या सगळ्या प्रकरणाचा आणि कोण निर्णय देणार? मॅडम आता आमचे DD सर आहेत हे आणि आमचे CO असतात कार्यालय, हे दे आर गोइंग टू डिसाईड, ते करणार मॅडम। आमचे सर एकदम प्रॉम्प्ट आहेत, अभ्यासू आहेत, एकदम निर्णय म्हणजे निर्णय मिळणार मॅडम। असं होणार नाही की निर्णय लागला नाही, असं काही होणार नाही।